आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपुरात थरार 3 तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्या अखेर जेरबंद, वाघ्यांची तोबा गर्दी। ईश्वरपूर शहरातील शंभूअप्पा बुवापण मठ परिसरातील पाटील गल्लीत आज एका बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याने नागरिकांची चांगलीच पाचावर धारण बसली। भरवस्तीत बिबट्या आल्याचे समजताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली। अखेर पोलीस, वन विभाग आणि कोल्हापूरच्या रेस्क्यू टीमने तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला सुखरूप जेरबंद केले। पाटील गल्लीतील एका घरात बिबट्या शिरल्याचे सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले। बिबट्या घरात आल्याचे पाहताच कुटुंबासह आजूबाजूच्या रहिवाशांची घाबरगुंडी उडाली। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची अभूतपूर्व गर्दी जमली। गर्दीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थिती हाताळण्यासाठी आणि बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी कोल्हापूर वन विभागाकडून 2 विशेष वाहनांना पाचारण करण्यात आले। बिबट्याला पाहण्यासाठी जमलेल्या तोबा गर्दीमुळे वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली। नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवणे आणि रेस्क्यू ऑपरेशन शांततेत पार पाडणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते। पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि रेस्क्यू टीमला कामासाठी जागा करून दिली। वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने अत्यंत कौशल्याने आणि जीवाची बाजी लावून ऑपरेशन सुरू केले। अखेर तब्बल 3 तासांच्या थरारक प्रयत्नानंतर बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले। बिबट्या पिंजऱ्यात अडकताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला। पकडण्यात आलेला बिबट्या हा 2 वर्षांची मादी असून पूर्णपणे सुरक्षित आहे। त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला वन विभागाच्या नियमानुसार योग्य त्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। हे जीवघेणे ऑपरेशन वनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे आणि वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। यामध्ये वनपाल DB बर्गे, वनरक्षक भिवा कोळेकर, हनुमंत पाटील, रजनीकांत दरेकर, वनरक्षक शिंदे आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली। त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल ईश्वरपूर वासियांकडून कौतुक होत आहे।